आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या संदर्भात एक याचिका दाखल झालेली आहे आणि या याचिकेवर 3 ते 5 डिसेंबरच्या दरम्यान सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे। बुलेट ट्रेनच्या विरोधात ही याचिका आहे। ही याचिका यापूर्वीच दाखल करण्यात आलेली आहे। गोदरेज अँड बॉयज कंपनीच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेवर राज्य सरकारनं उत्तर दाखल करण्याकरता वेळ वाढवून मागितला होता, मात्र न्यायालयानं वेळ वाढवून देण्यास नकार देत आजच उत्तर देण्याचे आदेश दिले। बुलेट ट्रेनसाठी गोदरेज कंपनीची विक्रोळीतील 10 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येते। ही जमीन हस्तांतरण करण्यास गोदरेजनं विरोध केला। राज्य सरकार भूसंपादनाचा योग्य मोबदला देत नसल्याचं गोदरेज कंपनीचं म्हणणं आहे। दरम्यान राज्य सरकार देत असलेली 264 कोटी रुपयांची नुकसान भरपाई गोदरेजला अमान्य आहे। दुसरीकडे गोदरेजच्या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 1000 कोटींचा बोजा पडत असल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे। नुकसान भरपाईच्या प्रकरणात सुनावणी होऊन 26 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटलाय। कायद्यातल्या तरतुदीनुसार हा करार रद्द होत असल्याचा दावा गोदरेजनं केलाय, तर प्रकल्प रखडण्यासाठी गोदरेजच जबाबदार असल्याचा आरोप राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, काय हे प्रकरण? मिलिंद, मुळात 3 महत्वाचे मुद्दे याच्यात उपस्थित झालेले आहेत। त्यापूर्वी एक निश्चित स्पष्टपणे सांगू इच्छितो की बुलेट ट्रेन हा जो सगळा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मुंबई अहमदाबाद, हा प्रकल्पासाठी जी सगळ्यात महत्वाची जागा जी विक्रोळी भागातली संपादित केली जाते 10 हेक्टर जमीन, ही आहे गोदरेजच्या मालकीची। ही संपादन प्रक्रिया जी आहे तीच अडचणीत सापडली आहे। हा एक महत्वाचा त्यातला मुद्दा। दुसरा मुद्दा हा आहे की ज्यावेळेस राज्य सरकार म्हणतं की गोदरेजच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आम्हाला विलंब लागतोय आणि दुसरीकडे राज्य सरकार हेच उत्तर मागण्यासाठी वेळ मागतंय, त्यामुळे विलंब नेमका कोणाकडे लागतोय, कोणामुळे लागतोय, या मुद्द्याकडे हायकोर्टानं अत्यंत स्पष्ट आणि कडक भूमिका घेतली, राज्य सरकारला मुदत वाढवून द्यायला नकार दिली। तिसरा महत्वाचा मुद्दा या याचिकेमध्ये सुनावणीला येतोय की 264 कोटी गोदरेजला जर का नुकसान भरपाई मंजूर झाली होती आणि ही नुकसान भरपाई 26 महिने कालावधी लोटल्यानंतर सुद्धा जर का दिली गेली नसेल तर या विलंबाला जबाबदार कोण? बर ठीक आहे प्रशांत, पाहूयात सरकारला आजच लेखी स्वरूपात न्यायालयात उत्तर नोंदवायचं आहे। सरकार काय म्हणतं आणि पुढे या सगळ्या विषयात न्यायालय काय आदेश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद।